कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही कॉन्टेस्ट जस्ट एक निमित्त आहे तुला भेटायचं। एकदा का तुला बघितलं, भेटलो की मग मी भरून पावेन। आणि त्या दिशाचं केसचं मला अजिबात टेन्शन नाही, ते मी सॉर्ट आउट करेन। पण तुझ्यामुळे जर आमच्या कंपनीला फायदा होतोय तर तुला त्याचं ड्यू क्रेडिट मिळालंच पाहिजे, आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे। हॅलो हॅलो आदित्य बेबी, कसा आहेस? ऑफकोर्स टेन्शन मध्येच असणार। पण मला तुझी कॉन्सेप्ट आवडली हा। संपूर्ण सिटी मध्ये तुझ्याच कॉन्टेस्टचे होर्डिंग्स लागलेत। व्हेरी नाईस। आय डोंट नो आता उद्या त्या कॉन्टेस्ट मध्ये किती मुली त्या लोगोवर क्लेम करतील, पण बिलीव्ह या सगळ्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे। तुझा प्रोग्राम फेल जाणार आहे आदित्य। पण तरी मी तुला एक चान्स देते, लास्ट चान्स। उद्या तुझ्या त्या कॉन्टेस्ट मध्ये ते डोळे कुणाचे, त्याची ओळख जर नाही पडली तर तू हार मानशील आणि तुझ्या कंपनीच्या सगळ्या प्रोडक्ट्स वरून तो लोगो कायमचा काढून टाकशील। ओके दिशा, तू वाटेल ते कर, पण तरी तुला हा लोगो मिळणार नाहीये। आणि उद्याच्या कॉन्टेस्ट नंतर ते सिद्ध होईलच। ओके, ऑल द बेस्ट। प्रीतम सर, कापी। हाँ ठेव ना। प्रीतम सर, काय झालं? पारू, या बघ केवढ्या एंट्री झाल्यात ते। आता ना दिशाने आपल्यावर जी केस केली आहे ना, त्याचा विचार करायला सोडून द्या। दादानी ही जी कॉम्पिटिशन अरेंज केली आहे ना, त्यातून आपल्याला ती लोगोवाली मुलगी नक्की सापडणार, बघ तू। पण प्रीतम सर, समजा ती मुलगी आलीच नाही तर? ए भाई, तू असं नेगेटिव्ह काहीतरी बोलू नको ना। हे बघ, ती येणार, माझं मन मला सांगतंय ना, मग ती नक्की येणार। नाही तसं नाही, म्हणजे मला असं बोलायचं होतं की समजा म्हणजे तिची काहीतरी अडचण असली आणि ती तिकडे येऊ शकली नाही तर? बरं, जसं तू म्हणतेस की तिची काहीतरी अडचण असली तर दुसरं एक ऑप्शन आहे माझ्याकडे। काय? बरं ये दाखवतो। हे बघ, आता हे आपल्या लोगोचे डोळे आहेत, राईट? हे डोळे आपण त्या मुलीच्या डोळ्यांशी मॅच करणार, आणि जर ते मॅच झाले तर ती आपली लोगोवाली मुलगी आहे, करेक्ट? पण सपोज जर ती आलीच नाही तर तिच्याशी मिळते जुळते डोळे असणारी एखादी मुलगी असेल ना, तिच्याशी मी हे डोळे एआयच्या मदतीने मॉर्फ करून टाकणार, सिंपल। हे बघा प्रीतम सर, असा खोटेपणा आपण नाही करू शकत। माहिती आहे मला, पण ते दिशापासून पिच्छा सोडवण्यासाठी हा आपला जुगाड आहे असं समज। बात आहे यार प्रीतम, पण हे खरंच पॉसिबल आहे का? अरे का नाही, मी करू शकतो ना। एआयच्या मदतीने सगळं पॉसिबल आहे, तू नको टेन्शन घेऊ। ग्रेट, पण मला टेन्शन आहे तुझ्या या बालिशपणाचं। तुझा हा बालिशपणा कधी बंद होणार आहे? तू मूर्ख आहेस का? तुला कळत नाही का? मी एकदा सांगितलेलं की मला हे खोटं नाटक काही करायचं नाहीये का? मी हे सगळं आईला जाऊन काय आईला जाऊन सांगतोय? हे बघ, हा जस्ट एक ऑप्शन आहे। ती मुलगी नाही आली तर प्रश्नच नाहीये ना। पण ती येणार आहे, मला खात्री आहे। आणि मुळात तुझ्या या फालतूगिरीवर कधी कंट्रोल आणणार आहेस तू? आदित्य सर, तुम्ही माझ्याबरोबर बाहेर या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं। सर ऐका ना, महत्वाचं बोलायचं। चला म्हणलं ना, चला चला या इकडे, या म्हणलं ना इकडे। वा पारू, नाही
दादाचा राग पण तूच शांत करू शकतेस. पण इकडे काय आलेला आहे ना तू. हा प्रीतम यार कधी मच्युअर होणार आहे? अजूनही लहान मुलासारखाच वागतोय. आदित्य सर, तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, प्रीतम सर जे काय बी करतात ना ते आपल्या कंपनीच्या भल्यासाठीच करतात. वा, आणि त्यांना दिशा मॅडमना काहीतरी उत्तर द्यायचं आहे म्हणून चालले त्यांचं हे समजा. बाकी अगं हा दिशाचा प्रश्न नाहीये फक्त. तो लोगो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे माहिती नाहीये का? आणि ही दिशा किती हुशार आहे तुम्हा सगळ्यांना माहिती नाहीये का? एका झटक्यात ती आपलं खोटं पकडू शकते. मग काय करणार आहोत आपण? पारू, हे बघ, तो लोगो आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचा आहे आणि माझ्यासाठी सुद्धा खूप लकी आहे. आणि मुळात मला सुद्धा उत्सुकता आहे यार त्या मुलीला भेटायची. त्याचं काय करू मी? का मी स्वतःलाच फसू? आणि हे सगळं त्या प्रीतमला कळत नाहीये. बरे शांत व्हा तुम्ही. मला सांगा, समजा उद्या जर का ती मुलगी तुमच्या समोर आलीच तर काय करणार तुम्ही? काय करणार मला काय माहिती यार. उद्या ती मुलगी माझ्या समोर आली ना तर मी तिला घट्ट मिठी मारेन. पारू, तू का लाजतेस? नाही, काही नाही सर. सर, समजा तुमच्या मनासारखं होऊ दे. थँक्यू यार, खरंच थँक्यू. तुझ्या शुभेच्छांची खूप गरज आहे मला. मी आलोच. आदित्य सर, कसं सांगू तुम्हाला, उद्या ती मुलगी नाही येणार. ते तर माझेच डोळे आहेत. मग या बाकीच्या मुली कशाला आल्या आहेत? शेवटी जिंकणार तर मीच. हॅलो, नमस्ते, वेलकम टू ऑल. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो आज आपण इथे जमलो आहोत ते किर्लोस्कर कंपनीच्या मिस्ट्री आईजला शोधण्यासाठी. अख्ख्या महाराष्ट्रातून असंख्य मुलींनी सहभाग घेतला आहे. सो त्यातील काही सिलेक्टेड मुलींचे आपण डोळे स्कॅन करून मॅच करणार आहोत. तुम्हाला या कॉन्टेस्ट मध्ये तुमचा चेहरा दाखवायचा नाहीये. ओढणी किंवा स्कार्फने तुमचा पूर्ण चेहरा कव्हर अप करायचा आहे. काही का असे ना, शेवटी अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या हस्ते सत्कार होणार आहे. हे काही कमी आहे? हो ना, चांगली संधी आहे, सोडायची नाही. दादा, मी सांगितलं आतमध्ये स्टेजवर येणाऱ्या मुली चेहरा कव्हर करून येतील, फक्त डोळे दिसतील, बरोबर? या. आणि ते डोळे तू ओळखायचेस. कारण तुझ्यापेक्षा बेटर ते डोळे कोणीच ओळखू शकत नाही अख्ख्या जगात. आणि एकदा का ते डोळे मॅच झाले ना लोगो सोबत, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. मी आलो जरा मॅनेजरशी बोल. देवा, जिच्यासाठी हा सगळा अट्टहास केलाय तिला एकदाची येऊ दे प्लीज. आणि आमच्या दोघांमधला हा पडदा दूर होते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.